नमस्कार सर्वांना. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे अंगणवाडी सेविका भरती 2025 जी सध्याची सुरू आहे. तर त्याच्यामध्ये आता नवीन कोणती जाहिरात आलेली आहे त्याची आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा की ग्रामीण भागातल्या सहसा तर जाहिराती येत नाहीये सध्या तरी तुम्ही बघाल तर ग्रामीण भागातल्या जाहिराती तुम्हाला कमी पाहायला भेटतील. जर तुम्ही याच्या संदर्भात बघितलं नगर परिषदच्या वगैरे तर तुम्हाला जास्त तिथे जाहिराती दिसून येतील. आता बघा तुम्ही अहिल्यानगरची तुम्ही ऑलरेडी जाहिरात आलेली आहे इथं. तुम्ही बघू शकता अहिल्यानगरची जाहिरात ऑलरेडी आलेली आहे, येऊन गेलेली आहे तारखेच्या मध्ये. अकोल्याची आली होती, अमरावतीची आली होती, बीडची आली नव्हती. तर आपण बीडची बघूयात. त्याच्यानंतर भंडाऱ्याची आली नव्हती, भंडाऱ्याची बघूयात आली आहे का नाही ती. तर बीडच्या बाबतीत जर बघितलं आपण इथं भरतीवर गेलो आपण. ओके. तर हे स्टाफ नर्स पदाकरिता देत आहेत. अजूनही जाहिराती नाहीये. तसा इथं मुख्य पृष्ठावरच जाहिरात दिलेली असेल जर असेल तर. नाहीतर जाहिरातीचं काही दिसत नाही. इथं तुम्ही बघू शकता की मुख्य पानावरती जाहिरात नाहीये. पण तुम्ही जर नगर परिषदेत असतील वेगवेगळ्या ठिकाणी तर तिथे एकदा चौकशी करू शकता की जाहिरात वगैरे आली आहे की नाही. त्याच्यानंतर ना भंडारा जिल्ह्यासाठी जर बघितलं आपण भंडाऱ्यासाठी तर ही जाहिरात बघूयात की लँड ॲक्विजिशन हे जुनंच आहे हे. त्याच्यानंतर नोटिसेसमध्ये गेलो आपण, रिक्रुटमेंटमध्ये गेलो तर तुम्हाला इथं नाहीये. तर नाहीये ही जाहिरात. अहिल्यानगरच्या बाबतीत अजून आहे का काही अपडेट ते बघूयात आता. तर इथं जर बघितलं आपण निकालमध्ये गेलो आपण तर नाहीये काही निकालमध्ये पण नवीन काय आहे नाही आहे. त्याच्यानंतर आपण इथं गेलो आपण नोटीसमध्ये भरती प्रक्रियेत गेलो आपण तर तुम्हाला जाहिरात इथं नाही आहे काही. ओके. इथं जुन्या जाहिराती पाहिजे असेल तुला संग्रह अर्काइव्ह्ज म्हणतात त्याला. इथं जर गेलो तर तुम्हाला जाहिराती इथे दिसून जातील. ओके. 24/2ला शेवटची तारीख होती. त्याच्यानंतर पुढचे झालं आता बुलढाण्यासाठी आली होती, चंद्रपूरसाठी आली होती माझ्या माहिती. छत्रपती संभाजीनगरसाठी आली नव्हती. धाराशिवसाठी येऊन गेलेली आहे. धुळ्यासाठी, गडचिरोलीसाठी आलेली, गोंदियासाठी अजून नाही आलेली. त्याच्यानंतर ना हिंगोली, जळगावसाठी आली होती, जालन्यासाठी आलेली नाहीये. लातूरसाठी येऊन गेली, कोल्हापूरसाठी येऊन गेली आहे, मुंबईसाठी नाही आलेली. शहरासाठी तसं जाहिरात आहेत. नागपूर, मुंबईसाठी बघूयात आपण मुंबई, नागपूरसाठी नाहीये. नांदेडसाठी बघूयात. तर नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत जर पाहिलं आपण नांदेडच्या बाबतीत तर तिथं तर मुख्य प्रस्तावावर काही नाहीये. त्याच्यानंतर ना पुढे गेलो आपण तर सूचनामध्ये जा, भरती प्रक्रिया जा. इथं नाही अपडेट काही. नागपूरच्या बाबतीत बघितलं आपण तर नागपूरच्या बाबतीत जर बघितलं नाही आहे नागपूरच्या बाबतीत. ओके. नागपूरच्या बाबतीत नाही आहे जाहिरात अजूनही. मुंबई उपनगरसाठी बघूयात आपण मुंबई उपनगरसाठी. नाही आहे इथे काही. नोटिसेस रिक्रुटमेंट नाही आहे काही. मुंबई शहरसाठी बघूयात आहे का काही. नाही आहे. नोटिसेसमध्ये जाऊ आपण. रिक्रुटमेंटमध्ये गेलो आपण. नाही आहे. त्याच्यानंतर ना जालन्यासाठी बघूयात. जालन्यासाठी सध्या तरी काही दिसत नाही आहे. ओके. त्याच्यानंतर आपण गेलो सूचनाकडे. भरती नाही आहे. नाही म्हणजे इकडे जाऊ शकतो. नाही आहे इथे काही. त्याच्यानंतर ना गोंदियासाठी बघूया. बातम्या निविदा मनरेगाच्या आहे. ओके. इथं काही नाही आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण सूचनामध्ये भरती प्रक्रियेत गेलो इथे काही दिसत नाही आहे. छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरच्या बाबतीत ही इथे जाहिरात सध्या तरी काही दिसत नाहीये. अ, सूचना भरती नाही आहे.
तलाठी भरती संदर्भातच दिसत आहे. जुनी अपडेट आहे चंद्रपूरसाठी बघूया. सूचना भरती ओके नाही आहे. त्याच्यानंतर ना पुढे नंदुरबारसाठी आली, नाशिकसाठी आली होती, पालघरसाठी नाही आलेली अजून. परभणीसाठी बघूयात, पुण्यासाठी पण नाही अजून काही अपडेट. रायगडसाठी बघूयात, रत्नागिरी आली होती, सांगली आली होती, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आलेली आहे, ठाण्यासाठी नाही आलेली अजून. वर्धेसाठी यायची आहे अजून. वाशिम, यवतमाळ आलेली आहे. काही काही ठिकाणी म्हणजे जिल्ह्यामध्ये पूर्णच आलेले नाहीत, लक्षात ठेवा. काही ठिकाणी आलेली आहे त्या. आता इथे बघूयात, हे अजूनही नाहीये. वर्धेसाठी आहे. ठाण्यासाठी बघूयात आपण. मुख्य पृष्ठावर काय आहे का नाहीये. रिक्रुटमेंट नाहीये, ठाण्यासाठी काही नाहीये. रायगडसाठी बघूयात, रायगडसाठीही काही दिसत नाहीये. सूचना भरतीमध्ये जाऊयात. भरती प्रक्रिया नाही आहे. पुण्यासाठी बघूयात, पुणे जिल्ह्यासाठी. नोटिसेस रिक्रुटमेंट मध्ये जाऊयात. नाही आहे इथे काही. परभणीसाठी बघूयात. NMHच आहे. ओके. रिक्रुटमेंट मध्ये गेलो आपण इथं. नाहीये. पालघरसाठी बघूयात. नाही आहे. यवतमाळसाठी नाहीये. अशा प्रकारे आपण सगळ्या जाहिराती बघितल्या. सध्या तरी कुठलीच जाहिराती दिसत नाहीये इथं तरी. तुम्ही तरी जाऊन काय करू शकता की स्वतःच्या नगरपरिषद असेल, ग्रामपंचायत असेल, तिथे जाऊन चौकशी करू शकता याच्या संदर्भात. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.